या साईडला मंडळी दिसतो, ठरकी पक्षी दिसतो. आपण जर जवळ गेलो ना डायरेक्ट अंगावर येते, पिसालते. तो पिसालते बघा, पिसालला का बघा कशाची हे करते, पिसा वरती करते तो. तुम्ही या पक्षीला काय म्हणता? त्या साईडला एक राजहंस आहे बदक, आणि या साईडला ठरकी पक्षी आहे. सर्व मित्र मंडळी आता आलो एन्जॉय करण्यासाठी. काशीला आलेलो आहे. आपला 7वीचा बँच आहे. सर्व आपले वर्ग मित्र आहेत. आणि या साईडला हे काय चाललंय? अंडी 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 चिकन फुल एन्जॉय करणार. चला बसलेले जेवायला, चला जेवून घेऊया. तुम्ही पण जेवायला या, आणि जे कोण आले नाही त्यांचे राग नाही मानायचं, जेवायला या. या साईडला मस्तपैकी रोट्या चिकन भात सुरुवात झाली जेवणाला. या जेवायला या. आणि या साईडला बघा, ही रेसिपी मी बनवली. माझा आणि हरेश्वरचा आहे उपास, त्यामुळे आज रविवार असल्यामुळे आम्ही व्हेज खाणार. व्हेज कुर्मा, भात, भाकरी आणि कांदा. विजय चाल, विजय चाल, शाबास. चालत जा, चालत जा, चाल 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 चाल. बोला बोला बोला. ये योधी आणि ते का घेतलाय? फुल एन्जॉय. डायरेक्ट घागरी घेऊन गेले दिपली आता. आणि या साईडला बारकी पोरं एन्जॉय करतात, त्या साईडला मोठे सगळे. घागरी नाही भेटले, कोण बालदे घेतले, कोणी घमेला घेतले. घागरी ना रस्त्याला फुल एन्जॉय करताना. यातला सगळ्यात भारी डान्स केला नाही तर हेमंत. डायरेक्ट पिशी घेतलेली. हेमंत आपण गावात भेटत आहोत, पण ही मजा वेगळीच आहे ना, वेगळी. सगळे आपले जे साथीचे मराठी शाळेतले पोरं होती, जवळजवळ 20 ते 22 वर्षानंतर असे एन्जॉयसाठी आलेले. अर्धे आलेत, अर्धे नाही आलेत, पण काय राग नाही म्हणून नाही. चला आता एन्जॉय करू दे. मस्तपैकी नाचायला सुरुवात केलेली आहे. या साईडला नाचा सुरुवात. फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. नाचो. पावसाने पण सुरुवात केलेली आहे. लगातार पाऊस सुरूच आहे. आणि मस्तपैकी असे कौलारू घरं दिसतात. या साईडला नारळाची झाडं वगैरे दिसतात. तर मंडळी आज विशेष आपला व्हिडिओ असणार आहे. चला या साईडला आपला टेम्पो पण आलेला आहे. गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी आजचा विशेष व्हिडिओ असणार आहे. जवळजवळ 20 ते 22 वर्षानंतर म्हणजे आमच्या 7वीचा मराठी शाळेतला सर्व मित्रमैत्रिणी आज आम्ही चाललो आहे. जवळजवळ 20-22 वर्षांत सर्व एकत्र आलेत आणि आज पार्टी असणार आहे. तर पार्टी धमाल मजा मस्ती या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. आता सर्व कोणाची लग्न झाली, कोण चांगल्या कामासाठी मुंबईला असो, सर्व आवर्जून उपस्थित आलेत. भरपूर पाऊस आहे. अर्धे उपस्थित आहेत आणि अर्धे काही जण आलेत नाही, पण राग नाही. जे आलेत आणि जे नाही आलेत त्यांचं पण स्वागत आहे. तर चला एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जवळजवळ 20-22 वर्षानंतर सर्व एकत्र आलो आहे. आणि 7वीचा बँच आमचा आहे मराठी शाळेतला, राजीव शाळा कोरले मराठी माध्यमिक शाळा. तर एक छोटीशी पार्टी आयोजित केलेली आहे. तर चला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या साईडला गाडी वगैरे आलेली आहे सर्व. आता पाऊस पण आहे भरपूर. सकाळचे वाजले तर 11. सर्वांची 9 वाजल्यापासून तयारी सुरू होते. चला आता मस्तपैकी गाडीतलं बसू आणि जाणार आहोत आपण काशीला जाणार आहोत. चला. नमस्कार मंडळी. तर आपल्यासोबत आहेत आपले जीवाभावाचे लहानपणीचे वर्गमित्र आहेत. समीर ठाकूर आहे आणि विजय भोय आहे.
तर नमस्कार. काही वर्षानंतर सर्व एकत्र आलेत आणि एक छोटीशी पार्टी ठेवलेली आहे आणि खास यांचे विशेष दोघांचे आभार. विजय आणि समीर यांचे दोघांचे विशेष आभार, कारण यांनी ग्रुपवर चांगल्या प्रकारे सहयोग करून सर्वांना एकत्र आणलेत. सर्वप्रथम त्याचे धन्यवाद. थोडा काहीतरी सांगणार आहेत मला वाटते विजय भोय. काय बोलचे विजय? खरंच आम्ही खूप वर्षापासून अतिशय म्हणजे खूप 2000 बॅचची 2000 साधारण 2001 ची बॅच असेल. ते खूप वर्षाने आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय, परंतु भेटलो नाही. पण आज योगायोग आम्हाला आलेला आहे. तरी पण आम्ही एक ग्रुप म्हणून सर्व एकत्र येऊन, बाकीची मंडळी काय आहेत कामानिमित्त बाहेर, तर बाकीची मंडळी गावातली जवळची मित्रमंडळ काही लोक आलेले आहेत. त्याच मित्रांना घेऊन आज आम्ही सपरिवारासोबत व मुलांसोबत आम्ही एक काशीला जाण्याचा प्लॅन केलेला आहे या भर पावसामध्ये. तर आम्ही असे मित्र म्हणून आम्ही सर्व जात आहोत. आणि आजची तारीख आहे 5 जुलै, रविवार आहे आजचा. आणि मस्तपैकी जोरदार पाऊस पण पडतंय. पण काय प्लॅनिंग एवढे दिवस प्लॅनिंग करत होतं पण सक्सेस होत नव्हती. पण सहयोगाने दोघांनी भरपूर परिश्रम केले ग्रुपवर आणि सर्व एकत्र आलेले आहेत. आता अर्धे जण आलेत नाही कारण भरपूर पाऊस आहे. तुम्हाला माहिती आहे जे मुंबईला लोक आपले जे मित्रमंडळी आहेत ते येऊ शकत नाही कारणास्तव. तर काही आलेत त्यातला आपण समाधानी आहोत. आणि जे ना आलेत ते या व्हिडिओ मार्फत कशी पार्टी केली, काय मजा मस्ती केली ते बघणार आहात. तर आम्हाला काय राग नाही. राग आहे हां, कोणालाच राग नाही. पण एक आठवण, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी, ते एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहेत. आता सकाळचे वाजले 11:30. सगळ्यांची 9 वाजताच आलेत, पण आता 11 वाजलेत पण अद्याप पत्त्या नाही कारण पाऊस भरपूर आहे. ओके. आणि या साईडला आमच्या बाईंचा पण घर दिसतंय. तर चला, तर मंडळी समोर तिथं श्री राधाकृष्ण मंदिर दिसतंय. चला, राधे राधे. आणि या साईडला आपला टेम्पो पण आलेला आहे. तर आता टेम्पोतला बसून आपण जाणार आहोत, काशीला जाणार आहोत. चला, सर्व मित्रमंडळी या साईडला जमा झालेले आहेत. थोडे अजून बाकी आहेत यायला कारण पाऊस भरपूर आहे. आणि या साईडला आपले रुपेश दादा दिसतात. रुपेश दादा नमस्कार. आणि या साईडला महिला वर्ग दिसतात. चला, टेम्पोत बसून घेऊ आणि थेट काशीला जाऊ. आणि बघा एवढा पाऊस आहे तर सर्वांनी आता उपस्थित राहिलेले या साईडला. सर्व आपले वर्गमित्र आहेत, 7वीच्या बँकचे वर्गमित्र आहेत सर्व. तर मंडळी आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत साई किसन रेस्टॉरंटमध्ये. सर्व आपले मित्र परिवार जे आहेत ते आता उतरण्याचं काम त्यांचं सुरू आहे. पावसाने जोरदार हजेरी लावलेले आहे. बघा यातला सर्व महिला वर्ग, लेडीज वर्ग सर्व आहेत. लहान पोरांपासून मोठ्यांचा सर्वांचा समावेश. त्या साईडला मस्त पैकी दिसतं स्विमिंग पूल. सर्वांची धावपळ चालली कारण पाऊस पण भरपूर आहे. तरी पण टूर कॅन्सल नाही केली आपण. भरपूर वर्षानंतर आपण भेटतोय, जवळजवळ 20 ते 22 वर्षानंतर. तर फायनली प्लॅनिंग झाला. तुम्ही पण असा एकदा तुमचं मित्रपरिवार नक्की प्लॅनिंग करा. तर हा एरिया आहे काशीला आपण आलेलो आहे. चला फटाफट सामान वगैरे उतरू आणि डायरेक्ट रूमवर जाऊ इथे या साईडला. चला. आणि या साईडला मस्तपैकी वेगवेगळे असे नोटीस लावलेले आहेत. त्या नोटीसचं आपण पालन करायचं आहे. दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्विमिंग पूलची वेळ आहे. मस्तपैकी आता साऊंडची वेळ पण दिल्यात. मस्तपैकी आता या साईडला स्विमिंग पूल वगैरे दिसतोय. चला, सर्वप्रथम आपण जे सामान वगैरे आणलेलं ते उतरून घेऊया. ह्या साईडला सर्व आपले वर्गमित्र मैत्रिणी उतरताना दिसतात. चला, हे बघा उतरल्या नाश्त्याला सुरुवात झालेली आहे. तर पाऊस भरपूर आहे. सकाळी आपण 9 वाजल्यापासून प्लॅनिंग करत होतो. चला, आता काय असेल नाश्ता ते घेऊ आपण. खास विशेष आभार आपल्या ग्रुपचे सर्व जे ग्रुपला जे मेंबर आहेत सर्वांचे विशेष आभार. आता जे नाही आलेत त्यांचे पण आभार आहेत कारण पाऊस आहे, समजू शकतो आम्ही. चला, हे आणि विजय भोई दिसतोय नाश्ता वाटप करताना. चला, एक एक घेऊया आपण. तर मंडळी फायनली आता आपण आलेलं साई किसन फॅमिली रिसॉर्ट आहे हा. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही समोर पत्ता दिलेला आहे आणि या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. मी पण जरूर व्हिजिट करा. तुम्हाला AC नॉन AC दोन्ही प्रकारच्या रूम अवेलेबल भेटेल. तसं तिथे स्विमिंग पूलची पण व्यवस्था केलेली आहे.
तर मंडळी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर समोर दिलेला नंबर आहे, त्याला फक्त तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर हाय किंवा कॉल करू शकता. तर जरूर तुम्ही विजिट करा साई किशन फॅमिली रेस्टॉरंटला. या साईडला दिसतात श्रीकांत आहेत, तर जरूर विजिट करा तुम्ही साई किशन फॅमिली रेस्टॉरंटला. धन्यवाद. या साईडला सर्व महिला मंडळ कांदे मिरची कोथमीर कापताना दिसत आहेत. जवळजवळ भरपूर वर्षांनी दिसले, गावांचे असून देखील भरपूर दिवसांनी एकत्र आले ने. किती वर्षांनी? 22 वर्षांनी एकत्र, म्हणजे एकाच गावातले पण 22 वर्ष लागले त्याला. एका वर्गातले 7वीचा बँच. यांची कांदा मिरची कोथमीर कापण्याची. या साईडला दिसतात उदयताई दिसतात. कापा कापा कांदा कापा. नाव सांग नाव. हा मायदा. मायदा आहे आपल्यासोबत. मायरा मायरा. आणि या साईडला खूप पिसाले ते बोलते आज चिकनच करायचं आहे. मग काय आज चिकनचं दम आहे. या साईडला आपले हेमंत भाऊ, सर्व आपले वर्गमित्र थोडी थोडी मदत करताना. या साईडला रुपेश दिसतोय, नितीन दिसतोय, आपलं विजय भाऊ आहेत आणि हेमंत, सगळे चिकन कापताना दिसतात. चला यामध्ये तुम्हाला रेसिपी पण दिसणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हा चिकन खायला त्यांनी आमंत्रित केले. जे आपले विद्यार्थी म्हणजे वर्गमित्र आलेत नाही त्यांना एक छोटासा व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण त्यांना काही कारणास्तव येता आलं नाही. तर आम्ही काही रागवलं वगैरे काही नाही, कारण पाऊस बाहेर फुल आहे, त्यामुळे काही जणांना येता आलं नाही. अर्ध्यातले निम्मे आलेत, त्यातला आपण आता पार्टी करूयात. चला इथला मस्तपैकी अंडी कवटा बोलतात त्यांना उकरीत ठेवलीत. जवळजवळ 4 ट्रे अंडी आहेत. या साईडला सर्व चिकनची तयारी सुरू आहे. तर चिकन रेसिपी पण आपण यामध्ये बघणार आहोत. हे बघा चिकन आलंय, देवेंद्राने मस्तपैकी चिकन आणलं. अरे कोण कुक नाही? हा प्रशांत शेट कुक आहेत. चला आणि सर्वांनी अशा हातभार लावतात, म्हणजे असंच नाही काही, सर्व एकत्र येऊन आता हातभार थोडाफार लावणार आहेत. चला हे काय करता? कलेजा काय करता? फ्राय. कलेजा फ्राय करतात. चिकन फ्राय. अच्छा कलेजा चिकन फ्राय. आणि कोण बनवणार आहे? प्रशांत. सर्वप्रथम चिकन घेतलेलं आहे, धुवून स्वच्छ, आणि त्यातला आपण हळद मीठ टाकलेले आहे. सर्व मसाले त्याला कालवायचे आहे, कारण आपल्याला फ्राय करायचे आहे. धनियाची पूड, त्याच्यानंतर टाकलेला आपला घरगुती मसाला टाकलेला आहे. चला रेड पावडर आहे ती, आणि त्यातला आपला घरगुती कुठलेला मसाला या. हे बघा आपले वर्गमित्र बघा, खास फोन केला, नम्रता ताईने फोन केलाय. चला यांची पण उपस्थिती ऑलरेडी झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आता मसाले वगैरे टाकून त्याला एकजीव करायचा आहे. जवळजवळ आपण 10-15 मिनिटं थांबू, कारण ते फ्राय करायचं आहे आता. आणि चिकनचा पातेला घेऊन बघायला समीरालाही जवळजवळ 12 किलो चिकन आहे. चला आता आपण रेसिपी बघूया. या साईडला सर्व मैत्रिणी मित्र एकत्र येऊन हे बघा कोण कांदे कापते, सर्व मदत करताना दिसतात आपल्याला. चला मस्तपैकी आपण साई किशन रेस्टॉरंटला आलेलो आहे, आणि बाहेर पडतोय तो मस्तपैकी पाऊस पडतोय. स्विमिंग पूल आहे इथे, राहण्यासाठी उत्तम सोय देखील आहे. तुम्हाला देखील यायचं असेल ते समोरील स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. साईडला शेखर भाऊ दिसतात मस्तपैकी कांदा कापताना, आणि या साईडला दिसतोय आपलं हेमंत भाऊ. हेमंत भाऊ हाय कर, हाय हाय बोलते. कांदा कापायची सुरुवात जरा. आणि या साईडला दिसतंय समीर ठाकूर, तिथे याचा बड्डे आहे. बड्डे होऊन गेला पण आम्ही आज करणार आहोत. आणि याने जवळजवळ 12 किलो चिकन त्याच्यातर्फे दिलेलं ना. धन्यवाद, हॅपी बर्थडे. जरा लेट पण थेट. चला यातला आपण आता सर्व मसाले कालवणार आहोत. थोडा लेट झालाय आपला, लेट पण थेट. डायरेक्ट फेमस देवेंद्र जोशी दिसतोय मॅरिनेट करताना. सर्व गरम मसाले, हळद मीठ मसाला सर्व एकत्र करू. यातला सर्व मसाले टाकल्यानंतर त्याला जवळजवळ आपण अर्धा तास किंवा 15 मिनिटं मॅरिनेशन करणार, त्यामुळे आपल्याला चव येईल ते. तर चला सर्व हळद वगैरे त्यातला टाकून झालेले आहे. थोडा थांबू आपण इथे मॅरिनेट करत पण थांबू. देवेंद्र येते बघ, देवेंद्र. मंडळी या साईडला आहे बघा, तो राजाऊंचा आहे. बदक आहे बदक. आणि हा कुठला पक्षी आहे? जरा नवीनच वाटते. हा नितीन बोलते माझी शूटिंग कर, बोलते जाऊ नको, चोच मारील चोच, बाजूला जाऊ नको. नितीन घाबरला, आलाय बाजूला. त्या साईडला बदक दिसत आहे, तो बघ पिसाललो.
ए नितीन नको तात्या विंचू डसेल. आणि या साईडला सगळ्यांची अंडी साफ करण्याचं काम सुरू आहे यांचं. हां चला सगळे आपले जे वर्गमित्र आहेत भरपूर वर्षाने आलो एकत्र. या साईडला पक्षी दिसतात, बदक दिसते. आणि हा कुठल्या प्रकारचा हा आय डोंट नो पक्षी कुठला नक्की आहे कमेंट करून नक्की सांगा. एक नंबर आहे. आणि तो बाजूला गेला ना असा एकदम असा पिसलते एकदम. तर आपण त्याच्या बाजूला जाणार नाही. नमस्कार लांबूनच. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कोणत्या प्रकारचा पक्षी आहे. त्या साईडला राजहंस बदक काहीतरी दिसतंय. आणि हा एक पक्षी भारी आहे. नको जवळ नको तात्यांची डचल माझ्या. अरे हुर हुर हुर. शेखरदा आपल्यासोबत. शेखरदा तो पक्षी कुठला आहे काय. टर्की बोलतात त्याला. टर्की पक्षी आहे काय. म्हणजे तो काय बाजूला गेला का चावते काय. बाप रे. तर मंडळी मी तर पहिल्यांदाच बघतोय हा पक्षी. टर्की पक्षी बोलतात त्याला. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. हे बघा बाजूला गेलो ना हे बघा असा चावायला येतो तो टर्की. या साईडला मितेश भाटे दिसत आहे. म्हणजे जो काय जे आपले मित्र आहेत ते छोटा मोठा सगळं काम काय ना काहीतरी करतच आहे. या साईडला खोबरा किसण्याचं काम सुरू आहे. विजय हा. या साईडला जितूभाई आहे. जितूभाई आणि गण्याची जोडी. गण्या जितूबा कवटा कापते. तर मिक्स करून मॅरिनेशन करून झालेलं आहे. आणि देवेंद्रने मस्तपैकी तवा चढवला आहे. आता तव्यातला फ्राय करणार आहे. थोडा माझा आवाज कमी येत असेल कारण त्याने मिक्सर वगैरे लागलेला आहे सर्वांचं. हे बघा सर्वप्रथम त्यामध्ये तेल टाकायचं आहे. सगळ्या प्रकारचे मसाले घेतले. हळद मीठ मसाला गरम मसाला सर्व घेतले. आता याला 2-2 तुकडे करायचे आणि काहीतरी नवीन तुम्हाला दिसणार आहे. चला मी पण बघणार आहे काय नवीन टाकतात. साईडला अंडी घेतलीत मस्तपैकी. एका अंड्याचे 2-2 अंडी केलेत. आणि त्यातला असा मिक्स मसाला यूज करणार आहोत आपण. अंडा फ्राय बनवणार आहोत. चला यातला आपण सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे. या साईडला वाटण रेडी केलेलं आहे. आता तोच वाटण आपण अंड्याला मिक्स करणार आहोत. चला अंड्यामध्ये टाकणार आहोत. या साईडला मंडळी दिसतो टर्की पक्षी दिसतो. आपण जर जवळ गेलो ना डायरेक्ट अंगावर येते. पिसालते तो पिसालते. बघा पिसालला का बघा कशाची हे करते. पिसा वरती करते तो. तुम्ही या पक्षीला काय म्हणता. त्या साईडला एक राजहंस आहे बदक. आणि या साईडला टर्की पक्षी आहे. तर मंडळी थोड्याच वेळात आता नाश्ता वगैरे मस्तपैकी झाला. आणि आता चिकन वगैरे सुरू आहे. तर रविवार आहे. रविवार असल्यामुळे आपला उपवास आहे. माझा आणि हरेश्वरचा उपवास आहे. तर मग आपल्याला पण व्हेजचं पण तयारी केलेली आहे. इथे सर्वच्या आता नाश्ता चालला आहे. म्हणजे नाश्ता मस्तपैकी अंडा पकोडा चिकन असं काहीतरी बनवलं आहे. तर मजा आली. आणि मजा अद्याप बाकी आहे थोडीफार. मस्तपैकी चिकन बिकन बनवू. आणि त्याच्यानंतर मस्त चिकन बिकन खातील एन्जॉय करतील. स्विमिंग पूल पण पाठी आहे मस्त. आणि मग संध्याकाळी घरचा रस्ता. चला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आलेलो आहे साई किशन के फॅमिली रेस्टॉरंटला आलेलो आहे. सकाळचा टाईम आहे. चला तर सकाळची चिल्लर पार्टी सगळ्यात मोठे विद्यार्थी. हाय सर्व मित्र मंडळी आता आलो एन्जॉय करण्यासाठी. काशीला आलेलो आहे. आपला 7वीचा बँच आहे. सर्व आपले वर्ग मित्र आहेत. हा आणि या साईडला हे काय चाललंय. अंडी हा अंडी चिकन फुल एन्जॉय करणार. चला मास्टर शेफ प्रशांत भोय आणि देवेंद्र जोशी. आणि यो काय ते ढवल करते. ह्याला काय तलतेस काय तलतेस काय. या साईडला दिसतं आपल्या चिकनची रेसिपी सुरू केली आपण. चला सर्वप्रथम तेल टाकणार आहोत त्यामध्ये. आणि ही रेसिपी बनवणार आहे देवेंद्र जोशी. तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये टाकणार आहोत अख्खे मसाले टाकणार आहोत. आणि जवळजवळ एक मोठा टोप भरलाय. 12 किलो चिकन आहे. चला रेसिपी बघूया. झटपट रेसिपी बघूया. रेसिपी बनवणार आहे आपला मित्र देवेंद्र जोशी.
या साईडला भरपूर दिवसांनी भेटलेत मित्र-मैत्रिणी आणि हे बघा यांच्या गप्पा गोष्टी चाललेत. आता त्यामध्ये करणार आहोत कांदा ॲड. सर्वप्रथम तेल टाकलं, त्याच्यानंतर आपण सर्व कांदा टाकणार आहोत त्यामध्ये. चला अर्धा टाकू ना, त्याच्यानंतर लालसर होसपर्यंत त्याला परतायचं आहे. कांदा अर्धा टाकला आहे आपण. 12 किलो चिकनला जेवढा लागेल तेवढाच आपण जास्त टाकला तर त्याचं पाणी सुटेल. आणि या साईडला शिजतंय भात. धान बोलतो, हे धान मी स्वतः बनवणार आहे. चला 3 किलोचे तांदूळ घेतलेत. फायनली कांदा लाल झाला. लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकन. जवळजवळ 12 kg चिकन आहे आणि त्याला शिजवणार आहोत तेलावर. एक थांबू आपण, एक 15-20 मिनटं थांबू. पूर्ण त्याला शिजवणार आहोत तेलावर, फ्राय करणार आहोत एकदम कडक. आणि आपल्याला उपवास आहे त्यासाठी आपण भात ठेवला. आणि या साईडला आपली बघा भाजी, हे मस्तपैकी फ्लावर पावटे आणि भेंडीची भाजी आहे. चला, आणि त्याला लागणार साहित्य आहे खोबरा वगैरे, ते मी बनवणार आहे. या साईडला आहे बघा टोपातला चिकन राहत नाही. 12 kg चिकन आहे. बघूया, चला तेलावर त्यातला शिजवणार आता व्यवस्थित. एक 10-15 मिनिट आपण थांबू इथे. चिकन असल्यामुळे एका टोपात मावत नाही तो आपण त्यातले 2 टोप करणार. 6-6 किलोचे 2 करणार आहोत. चला साईडला ठेवले 2 टोप. एक चिकनचा होता, एक भाताचा होता. आता 2 चिकनचे झाले आणि 2 भाताचे झाले, म्हणजे एकाचे 2 झाले. चांगली प्रगती आहे. तर फायनली मंडळी आपला चिकन पण रेडी आहे. या साईडला 2 टोप चिकन झाला आहे रेडी. हां, आणि या साईडला भात पण रेडी झाला आहे. ओके, 2 टोप चिकन केलं. 12 किलोचं चिकन आहे. यामध्ये 6 किलो, यामध्ये 6 किलो. 2 टोप चढवले. तसे आपण भात पण 2 टोपच केलेत. हा एक किती आहे, या साईडला एक आहे. आणि आपला उपवास असल्यामुळे आपण व्हेज खुर्मा बनवले आहे. मुंबईची आठवण आली, व्हेज खुर्मा. सर्व मिक्स भाजी बनवले, ते स्वतः मी बनवले. चला या जेवायला या. एक नंबर स्मेल सुटला आहे. सर्व मित्रमंडळींनी मस्तपैकी हातभार लावला. विशेष धन्यवाद त्यांचे सर्वांचे. चला या साईडला प्रशांत भोई दिसतंय घाटो मारताना. आपले कुक देवेंद्र जोशी, आपले कुक देवेंद्र जोशी आणि प्रशांत भोई. ए भाजी शिजली रे, भाजी शिजली. या साईडला एन्जॉय करताना सगळे. मी भाजी करत होतो. या आणि बर्थडे आहे आपल्या. बर्थडे बॉयचा समीर मित्राचा बर्थडे आहे. ते पण सेलिब्रेशन आपण यामध्ये केक कापायला घेतो. बघूया चला. या साईडला स्विमिंग पूल चालू केले. आणि या साईडला बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्ल दोघे पण आहेत. आणि समीर ठाकूर याचा 40वा बर्थडे आहे. आणि ताईचा पण, वैशाली ताईचा पण बर्थडे आहे. सर्वांना बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला यांच्यासाठी एक छोटासा केक आणलेला आहे, तो कटिंग करणार आहोत. चला बोला बोला बोला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर समीर वैशाली, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा, बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. चला बर्थडे झाला फायनली. ओय देख आपले मेंबर लेट आली. जितूने आणली दिवाळीची फुलबांजी. सर्व वर्ग मैत्रिणी मित्र परिवार सर्व जमलेत एन्जॉय करताना. तर फायनली बर्थडे वगैरे झालेले आहेत. चला सर्व आपले 7वीचे बँडचे सर्व विद्यार्थी आल्याबद्दल सर्वांचे विशेष आभार. आणि त्याने मला व्हिडिओ करायला सांगितलं खास. आणि जन्मजन्मीची आठवण राहणार आहे व्हिडिओ मार्फत. चला एन्जॉय केला ने. चला आता चिकन खायला. तुम्ही पण जेवायला या. आणि जे कोण आयडिया नाही त्यांचे राग नाही मानायचं, जेवायला या. या साईडला मस्तपैकी रोट्या चिकन भात सुरुवात झाली जेवणाला. या जेवायला या. आणि या साईडला बघा ही रेसिपी मी बनवली. माझा आणि हरेश्वरचा आहे उपवास, त्यामुळे आज रविवार असल्यामुळे
आम्ही व्हेज खाणार. व्हेज कुर्मा, भात, भाकरी आणि कांदा. भेट द्या. आता पावसाने पण मस्तपैकी सुरुवात केली पडायला. लहान लहान मुलं खेळताना ना. आपला वर्ग मित्र आहे मितेश भाटे. मितेश हायकर. हा. आणि जवळजवळ 20 ते 22 वर्षांनी आता सर्व गावातलेच आहेत, पण सर्व कोण मुंबईला कोण पुण्याला कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असायचा. पण एक 22 वर्षानंतर एवढं मजा आली ना. काही त्या 7वीला वनभोजन केलेलं आपण कोरल्याच्या किल्ल्यात, ते आठवण आलेली. आणि यातलं मला आठवण झाली ना तर 2 मित्रांची, गण्या आणि श्रेयस. ते असते ना तर अजून मजा आली असते. गण्या व्हिडिओ देत निघते आलोच नाही पतीला. ठीक आहे, पण पाऊस आहे मान्य करून घेऊ शकतो. आज जेवढे पण मित्र परिवार आपले आहेत, आले ना आले काय राग नाही आम्हाला. हे राग आहे काय रे? काय राग नाही, कारण पाऊस आहे समजू शकतो आम्ही. चला. या साईडला स्विमिंग पूल मुले पोहण्यासाठी बघा सगळ्यांचे उडी मारले. आणि त्यांच्यासोबत बेडूक पण आले. बेडूक हा बघा, बेडूक आलाय. बेडूक चला सर्व एन्जॉय करताना. आता विजय बोलतो. विजय काय बोलते गाणी लावायची? विजय फुल खुश ने. ही अशी मजा म्हणजे आता जवळजवळ 20-22 वर्षांनी सगळे भेटलो. म्हणजे सगळेच गावांच्या आहेत मराठी शाळा, माध्यमिक मराठी शाळा. पण जे आले नाही त्यांना काय सांगशील? त्यांना त्यांच्यासाठी प्रशांत होय हे मोठे नियोजन करणार आहेत गोव्याचा. हा म्हणजे आता आपण रोयाला नंतर गोव्याला. हा गोव्याची टिप नाही चालेल. हे या साईडला डीजे बीजे आता वाजवतील. चला. आणि नितेश पाटील याचे देखील आगमन झालेले आहे. लेट पण थेट. हा त्यांनी सॉरी केलं. चला आम्ही मान्य करून घेतलेले. आता एक डुबो मारतील. ओके. या साईडला दिसतंय हरेश्वर. अरे ती विहीर नाही, स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आपण विहिरीतला डुबो मारतो. आणि या साईडला यानं रील पाहिजे. माझ्या डोईवर बोलते घागरी आणि घेतले घमेला. घागरी नाही मग आम्ही बालदे घमेला काहीतरी घेतलाय. या खास विजयची फरमाईश आहे. बघूया चला. जाता जाता या साईडला सगळे एन्जॉय करताना. या साईडला नितेश दिसतं. नितेश पाटील थोडा लेट आला. लेट पण थेट सगळे आता. हा लेट पण थेट सगळे आता एन्जॉय करताना. 1 तास आपण आता एन्जॉय करू आणि नंतर घरचा रस्ता. यासाठी रील बनवायचा आहे त्यांना. काय बोलशील? हा चालेल आहे बघा. हा आता समीर पण उडी मारणार पावसात. या साईडला सगळे डीजे बीजे एकदम सावनी लावलाय, पण लाईट गेली आणि आता नेटवर्कचा पण प्रॉब्लेम झाल्यामुळे प्रॉब्लेम झालाय. चला आता मी भिजणार नाही, तुमचे मला भिजते थंडी का ते पुन्हा व्हिडिओ पण बनायचा नाही भिजायचा पण आहे. तू कसं वाटला? मस्त मस्त वाटला. हा थंडगार वाटलं. जिथू गार्डन जायचं पाणी पिताना एन्जॉय करताना. आणि विजय बोलते माझ्या डोईवर घागरी असं बोलते एक रील बनवायचं आहे. तर एक आठवण म्हणून आपण बनवणार आहोत. चला. हे नितीन डायरेक्ट ही आणली बालदे. सगळे आता घागरी नाही पण बालदे घेऊन चालले. विजय चाल. विजय चाल. शाबास. चालत जा चालत जा. चाल चाल चाल. बोला बोला बोला. हे युधी आणि ते का घेतलाय? फुल एन्जॉय. डायरेक्ट घागरी घेऊन गेले दिवशी आता. आणि या साईडला बारकी पोरा एन्जॉय करतात, त्या साईडला मोठे सगळे. घागरी नाही भेटले कोण बालदे घेतले, कोणी घमेला घेतले. घागरी काना रस्त्याला फुल एन्जॉय करताना. एक आठवण म्हणून आजचा रील खास विजय होयची फरमाईश. हो हो. ए काय चालले खूप आहे ना.
बस बस यातला सगळ्यात भारी डान्स केला नाही तर हेमंत डायरेक्ट पिशी घेतलेली. हेमंत आपण गावात भेटत आहोत पण ही मजा वेगळीच आहे ना. वेगळी सगळे आपले जे सातवीचे मराठी शाळेतले पोरं होती जवळजवळ 20 ते 22 वर्षानंतर असे एन्जॉयसाठी आलेले आहेत. अर्धे आलेत अर्धे नाही आलेत पण काय राग नाही आम्हाला नाही. चला आता एन्जॉय करू ते मस्तपैकी नाचायला सुरुवात केलेली आहे. या साईडला नाचा सुरुवात. फुल एन्जॉय फुल एन्जॉय. नाचो. हरेश्वराला हरेश्वर आता साईडला मस्तपैकी आई एकविराचं गाणं लागले आणि सर्व एन्जॉय करताना आपले मित्रमंडळी. भरपूर वर्षाने आलोय ट्रिप काढली आणि हा एरिया आहे काशीद गावामध्ये एरिया या. चला हे बघा एन्जॉय करताना सगळे दिसतात. चला आपण पण आता एन्जॉय करूया. मी जर आता टाका पाण्यात टाका जाऊन दे पाण्यात बुरले. फुल एन्जॉय करताना सगळे आपले मित्र परिवार. त्या साईडला डीजे चालू आहे या साईडला एन्जॉय करताना. डीजेचा कॉपीराइट येईल म्हणून आपण म्युझिक बंद केले. हे अरे आयलू आणि मनच मारता नुसते मनच बिजी मिक्स जात आता खेळ. चला मंडळी तर आता आपण जाऊया पाणी डायरेक्ट. तर फायनली मंडळी अशा प्रकारे आपली पार्टी जोरदार झाली आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजून गेले आहेत. 6 वाजता आपला टेम्पो येणार. सर्वांनी खूप एन्जॉय केली. छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला. इयत्ता 7वीचा बँच आहे. जवळजवळ 20 ते 22 वर्षानंतर सर्व ग्रुप एकत्र आहे. शाळेतली मुलं आता सर्वांची लग्न झाली. कोण कामानिमित्त मुंबई पुण्याला असतो. त्यातले अर्धी मंडळी आलीत आणि अर्धी आलीत नाही पावसामुळे आलीत नाही ते. तर चला एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याची प्रयत्न केलेला आहे. एक आठवणीतला राहील त्यासाठी आपण आज आपल्या चॅनलद्वारे दाखवलेलं आहे. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि मंडळी तुम्हाला यायचं असेल तर काशीदला पण आलो आहे. काशीदला साई किसन फॅमिली रेस्टॉरंट आहे. तर खूप मजा आली आणि एकदम राहण्याची उत्तम सोय देखील आहे. AC नॉन AC दोन्ही उपलब्ध आहेत आणि स्विमिंग पूल पण आहे. तर मस्त वाटलं ते येऊनची. तुम्ही पण अवश्य या साई किशन फॅमिली रेस्टॉरंटला जरूर व्हिजिट करा. आणि मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता. ऑनलाईन बुकिंग देखील करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला सगळे आता फायनली चाललेत घरी. सगळे बस वगैरे टेम्पोमध्ये बसो आणि घरचा रस्ता. हे एन्जॉय केलं नाही
हा फुल एन्जॉय केलं. इथं नितीनने चटाई बिटाई घेतली सगळे. चल नितीन, सगळे आता टेम्पोतला बसू आणि घरचा रस्ता. खूप मजा वाटली, एन्जॉय खूप केलं. तुम्ही पण आवर्जून या साई किशन फॅमिली रेस्टॉरंटला. चला.